वटपौर्णिमा आपल्याला शिकवते की नातं जपण्यासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं, तर त्याला संयम, समजूतदारपणा, त्याग आणि एकमेकाबद्दल असणारा विश्वास याची जोड असावी लागते. तर हाय हॅलो नमस्कार, मी पायल. आता तुम्हाला कळालंच असेल की हा दिवस आहे वटपौर्णिमेचा. आता त्याच्या अगोदर मी काय काय तयारी तुम्हाला केली होती ते सांगते. तर वटपौर्णिमा म्हटलं की वस्त्रमाळ आपल्याला करावी लागते किंवा आपण विकत तरी घेऊन येतो. आपण देवपूजा करताना आहे ना फुलाच्या माळा घालतो, हार घालतो किंवा कापसाचे हे वस्त्र पण अर्पण करतो. पण कधी आपण विचार करत नाही की हे आपण का करतो. वस्त्रमाळ ही फक्त सजावट नसून तर श्रद्धा, समर्पण आणि सेवाभावी प्रतीक मानलं जातं. जसं आपण आपल्या एखादी प्रिय व्यक्ती घरी आल्यानंतर त्यांना वस्त्र भेट देतो, तसंच देवाला वस्त्र अर्पण करून आपण त्यांच्याविषयी आदर, कृतज्ञता व्यक्त करत असतो. कापूस हा अत्यंत आहे ना शुभ असतो आणि सात्विक मानला जातो आणि त्याच्याच आपण वातीही करतो. कापसाचा रंग हा पांढरा असतो आणि तो पवित्रता, शांतता आणि निर्मळतेचा प्रतीक मानलं जातं. आता कापसाच्या वातीत जे धागे असतात ते एक धागा श्रद्धेचा असतो, विश्वासाचा, प्रेमाचा आणि समर्पणाचा, असे सगळे धागे म्हणून आपली वस्त्रमाळ तयार होते. त्याचप्रमाणे श्रद्धा, प्रेम, भक्ती एकत्र आली की खरी उपासना होते. तसंच वस्त्रमाळेचंही आहे. त्यामुळं आपण वस्त्रमाळ आवर्जून देवांना अर्पण केली पाहिजे. तर वस्त्रमाळ का घालतात आज मी तुम्हाला सांगितलं आहे. तर देवपूजा करत करतच छानपैकी मी ताट भरलं. आता याच्यामध्ये काही गोष्टी ठेवायच्या राहिल्या आहेत, तर ते मी हळूहळू ठेवते. म्हणजे कसं आहे, आपली देवपूजा ही व्यवस्थित होते आणि आपल्याकडनं काही विसरलंही जात नाही. तर देवांची छान पूजा करून झाली आहे. पौर्णिमेमुळं मी सकाळनं लवकर पूजा करून घेतली आहे. पूजा झाली की मी स्वयंपाकाला लागले, कारण शाळेला काही सुट्ट्या नव्हत्या. त्यामुळं मुलांना शाळेत जायचं होतं. त्यासाठी मग त्यांचे टिफिनची तयारी मला करावी लागली होती आणि सरांची ही शाळा होती. त्यामुळं मला आहे ना सकाळनं लवकर उरकून जायचं होतं. तसंही आपल्याला आहे ना 12 वाजायच्या अगोदर वटपौर्णिमा साजरी करायची होती, म्हणजे वड्याची पूजा करायची होती. त्यामुळं मग मी सकाळनं माझी खूप धावपळ झाली, पण खूप छान असं सगळं झालं. त्यामुळं मनाला आहे ना खरंच खूप छान वाटतं. नाहीतर आपल्याला मनाला एक प्रकारची रुकरुक राहिली जाते की हे राहिलं ते राहिले, आपण एवढ्या वेळात केलं नाही, काही नाही. तर म्हटलं चला आता टिफिनसाठी काहीतरी पटकन बनवावं आणि भेंडीची भाजी खूप लवकर होते. त्यामुळं सकाळनं पटकन भेंडीची भाजी केलेली बरी पडते. त्यामुळं मग भेंडीची भाजी केली आणि मी आहे ना लगेच डाळ ही शिजायला घातली. संध्याकाळी मी बनवणार होते पुरणपोळी असं मी ठरवलं होतं, पण नंतर म्हटलं जाऊ दे लगेच बनवून घ्यावं. पण यांना टिफिनमध्ये भेंडीची भाजी चपातीच हे दिलं आणि नंतर निवांत मी स्वयंपाक बनवला होता. तर डाळ छान शिजली होती आणि ह्यावेळेस आहे ना माझ्याकडून जास्त डाळ झाली आहे. पण असं आमच्या घरामध्ये सगळ्यांना आवडतात पुरणपोळी, त्यामुळं झाले तरी पुरण ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी थोड्या थोड्या करून 8 दिवस ठेवलं पुरण तरी त्याला फ्रीजमध्ये काहीही होत नाही. पण इतक्या दिवस नाही ठेवलं तरी 2-3 दिवसामध्ये 1-2 केल्या तर संपून जातात. तर असं तर लगेच मी आहे ना उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं. आता या दिवशी पौर्णिमा होती, त्यामुळं पौर्णिमेच्या सेवा ह्या सगळ्या आपल्याला त्याच दिवशी करायच्या होत्या. त्यामुळं सगळी धावपळच उडत होती आणि तरी पण मी आहे ना त्यातून वेळ काढून अशी छान रांगोळी ही दरवाजापुढे काढली आणि त्यासाठी मी आहे ना खूप लवकर उठून ह्या गोष्टी केल्या. त्यामुळं माझं सगळं वेळेत झालं. नाहीतर मग आपण जर उशिरा उठलो ना तर या गोष्टी होत नाहीत. त्यामुळं मग काही सण असेल तर आपण आदल्या दिवशी नाही लवकर झोपलो तरी पण आपल्याला लवकर उठावंच लागतं. नाहीतर मग कामाची सगळी घाई होते. तर छानपैकी असं उंबऱ्यावर हळदीचं लेपन, रांगोळी खूप छान वाटतं. आणि खरंच पौर्णिमाला तर ह्या सेवा आपण आवर्जून करतो, पण सणाला आहे ना खरंच खूप दरवाजा छान वाटतं. आणि आज आहे ना मी वेळात वेळ काढून, एवढी घाई माझ्याकडे होती तरी पण आहे ना मी दरवाजामध्ये छान अशी वडाची झाडाची अशी रांगोळी काढली आणि ती खूप छान वाटत होती. आता तुम्हाला फोटोत कशी दिसते माहीत नाही, पण खूप छान. आणि दरवाजात आहे ना मी आता रोज पाणी भरून ठेवते. तर अशी छानशी मी रांगोळी काढून घेतली आणि मी स्वतः सकाळी एवढं आवरून जायचं म्हणलं तर खरंच खूप मोठा टास्क असतो. पण असं आपल्याला ती जे गोष्ट आवडते ना ते आपण वेळ काढून करतो आणि सगळ्याच बायकांना आहे ना असं आवरायला ते खूप छान असं वाटतं. त्यामुळं या दिवशी म्हणजे संक्रांत झालं, वटपौर्णिमा झालं, तर या दिवशी सगळ्या बायका आवर्जून असं छान सजतात. तर मलाही खूप असं त्या दिवशी चांगलं वाटतं, असं साडी ते घालायला.
घालायला, म्हणजे छान नटायला. तर सरांनी गजरेही छान आणले होते आणि मग वडांची पूजा करायची असते. तर ती वडाच्या झाडाचीच आपण पूजा का करतो, तर वडाचं झाड हे दीर्घायुष्य असतं, स्थैर्य देणारं, अखंड आणि सुरक्षा प्रदान करतं. त्यामुळं त्याच्या विशाल फांद्या, खोलवर रुजलेल्या पारंब्या आपल्याला सांगतात की जीवनामध्ये मूळ जितकं मजबूत असेल ना, तितकीच पुढची वाटचाल आपली आहे ना एकदम अशी चांगली होते. त्यामुळं वडाच्या झाडाची पूजा केली जाते. आता वटसावित्रीची पौर्णिमा म्हटलं की सावित्री आणि सत्यवानाच्या कथेशी संबंध जोडला जातो. सावित्रीनं आपल्या दृढ निश्चयाने, प्रेमाने आणि पतिव्रताचे सामर्थ्य असल्यामुळे यमराजाकडून आहे ना सत्यवानाचे प्राण परत आणले असं म्हणलं जातं. ही कथा आपल्याला निष्ठा, शौर्य आणि अढळ विश्वास हा दाखवते. तर वडाच्या पूजा करण्यामागचा आहे ना खरा हेतू म्हणजे की वड हे दीर्घायुष्य असतं आणि आरोग्य देणारं असतं. त्यामुळं वडाचे झाड हे शेकडो वर्ष जगतं आणि म्हणूनच आपण त्याची पूजा करून दीर्घ आयुष्यासाठी, निरोगी आयुष्यासाठी आपण त्याच्याकडे ना प्रार्थना करत असतो. आणि दुसरं एक कारण म्हणजे महत्त्वाचं की आज आहे ना नातेसंबंध काळानुसार बदलत चालले आहेत. आता नवरा बायकोचे नातंही तसंच काळानुसार बदलतच चाललं आहे, पण ते बदलू नाही. त्यामुळं दोघांमध्ये अतूट विश्वास व्हावा, मजबूत व्हावा, त्यासाठी वडाच्या पारंब्यासारखं नातं ही काळानुसार अधिक घट्ट व्हावं, प्रेम त्याच्यामध्ये विश्वास वाढीत यावा, यासाठी वडाची पूजा आपण करत असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे निसर्गाबद्दल आपलं जर प्रेम आहे तर ते दाखवण्यासाठी आपण पूजा करायची. आता पूजा करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती सगळीकडे असतात थोड्याफार, पण आहे ना पूजा आपण करतो की वडाबद्दल आपल्याला पर्यावरणाच्या संरक्षणासाठी आपण थोडंफार तरी एखादं झाडही लावू शकतो. आणि आहे ना आपल्याला पूर्वजांनी त्यासाठीच आपल्याला काही गोष्टी सांगितल्या. आता काळानुरूप आहे ना बदल होत होत गेला आणि आपण त्याचं जे आपण मूळ मुद्दा होता ना त्यापासून आपण जरा थोडंसं भरकटलं आहे असं म्हणता येईलच. तर आता छान मी पूजा करून झाली आणि वडाची पूजा करून झाल्यानंतर बायकांना हळदी कुंकू दिलं. आणि अजून एक गोष्ट चांगली झाली म्हणजे ना की स्वामींचं दर्शनही त्या दिवशी झालं. त्यामुळे दिवस सार्थकी लागला असं म्हणता येईल. तर छानपैकी स्वामींचं दर्शन केलं. आता ज्या बायका आहे ना वडपूजन करायला येत होते ना त्या सगळ्याच समर्थाच्या दर्शनाला येत होते. त्यामुळे गर्दी तर थोडीफार होणारच होती, पण दर्शन झाल्यानंतर खरंच खूप दिवस छान जातो आणि छान वाटतं, प्रसन्न असं वाटतं. आणि मग स्वामींचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. कारण आहे ना सरांना स्कूलमध्ये जायचं होतं, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं, पण श्रीला दवाखान्यात न्यायची वेळ येईल असं मला वाटलं होतं. कारण आहे ना त्याच्या गालाला काय तर चावलं होतं. त्यामुळं मग मला त्याचीही थोडीशी भीती होती. त्यामुळं मी त्याला आहे ना शाळेतही पाठवायचं कॅन्सल. घरी आलो आणि सरांचा टिफिन दिला आणि मग मला जे काम होतं की रिषभला मला स्कूलमधनं घेऊन यायचं होतं, तर असं बांधून मी गेले होते आणायला त्याला. वडाची पूजा करून तर आज आली आहे आणि वडाची पूजा करायला गेलो होतो, पण घरी आल्यानंतर म्हणजे नाही का गरम होत आहे. कारण पावसाळ्याचे दिवस आहे तरी पण एवढं गरम होते. तर आता मस्तपैकी चहा घेते आणि घरीही आहे ना आवरून घ्यायचे, कारण आपण आहे ना तसंच सोडून जातो. तरी सकाळपासून आहे ना खूप माझी कामं झालेत. मुलांना जायचं होतं तर त्यांचा टिफिन झालं, सगळं झालं, देवपूजा झाली. पण आहे ना जे उतरण आहे ना आपली, तर ते पौर्णिमेला आहे ना त्याच्यातलं धान्य काढायचं असतं आणि दुसरं घालायचं असतं. तर तेही करायचं राहिले आणि पौर्णिमेच्या सेवा सगळं झालं आहे. आणि वटपौर्णिमेच्या आहे ना तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. मी पहिल्यांदाच द्यायला पाहिजे होत्या, पण थोड्याशा लेट. तर कोणताही सण असो तो पुरणपोळी केल्याशिवाय अपूर्णच वाटतो. पण आजकाल लोकांचं अशी धारणा झाली आहे की पहिल्या बायका खूप सण आले की पुरणपोळी बनवायच्या, याच्यात त्यांचा दिवस जायचा. पण आताच्या बायका आहे ना फक्त रील, फोटो काढण्यामागच त्यांचा फक्त वेळ जातो. पुरणपोळी काही करतच नाहीत. पण तसं नाही आहे. आपण रीलही काढतो आणि पुरणपोळीही करतो. आणि पुरणपोळी आजकाल बायकांना खायलाही आवडते आणि करायलाही आवडते. त्यामुळं दोन्ही आम्ही मॅनेज करून असं छान सण साजरे करतो. आणि तेवढा उल्हासाने केलं तर आम्हाला खरंच खूप छान वाटतं. त्यामुळे या गोष्टी सगळ्या जणीच बऱ्यापैकी करतात. तर असं छानपैकी पुरणपोळी लुसलुशीत मी केली आहे. आणि आजकाल आहे ना माझ्या पुरणपोळ्या इतक्या छान होतात, त्यामुळे मला करायला आहे ना अजून छान वाटतं. चला, असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.